नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी सत्य घटना जी ऐकल्यावर अंगावर काटा येईल। प्रेम, विश्वास आणि संसार या तिन्ही गोष्टींचा शेवट इतका भयानक होऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही। सांगली जिल्ह्यातील विटा शहर, नेवरी रोडवरील सुतारकी मळा परिसर, बाहेरून अगदी साधं, शांत आणि सामान्य दिसणारं ठिकाण, पण या शांततेच्या आड लपलं होतं एक भयंकर रहस्य। ही घटना आहे श्रद्धा आणि अविनाशची। 5 वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता। समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी एकत्र आयुष्याची सुरुवात केली। सुरुवातीला सगळं काही छान होतं। छोटंसं घर, 3 वर्षाचा गोड मुलगा आणि साधा पण संसार आनंदी। पण म्हणतात ना, प्रत्येक शांत पाण्याखाली काहीतरी हलत असतं। अविनाश एका गॅस एजन्सीत काम करत होता। घरघरात सिलेंडर पोहोचवताना त्याची ओळख झाली एका तृतीयपंथी व्यक्तीशी। सुरुवातीला फक्त ओळख, नंतर मैत्री आणि हळूहळू ती मैत्री एका अशा नात्यात बदलली ज्याने त्याच्या संसाराची पायाभरणीच हादरवली। अविनाशचं लक्ष घरापेक्षा बाहेर जास्त जाऊ लागलं। तो वेळ, पैसे सगळं त्या व्यक्तीवर खर्च करू लागला। श्रद्धाला हे सगळं कळलं आणि इथूनच सुरू झाला वादांचा सिलसिला। घरात रोज भांडण, आरोप प्रत्यारोप। अविनाश फक्त तिच्यावरच नाही तर तिच्या चारित्र्यावरही संशय घेऊ लागला। श्रद्धा मात्र ठाम होती। ती या नात्याला विरोध करत होती, आपल्या संसारासाठी लढत होती। पण कधीकधी चुकीच्या व्यक्तीशी लढणं खूप महागात पडतं। 13 एप्रिलची ती रात्र, अष्टमीची यात्रा पाहून दोघं घरी परतले। बाहेर सणाचा उत्साह, पण घरात ताणतणावाचं वादळ। काही वेळातच वाद सुरू झाला, आवाज वाढले, शब्दांची मर्यादा ओलांडली गेली आणि मग रागाचा पारा इतका चढला की अविनाशने नियंत्रण गमावलं। तो जवळपास 1 तास श्रद्धाला मारहाण करत होता। ती ओरडत होती, विनवत होती, पण त्या क्षणी अविनाशच्या डोळ्यांसमोर फक्त राग होता आणि सूड। आणि अचानक त्याने घरात पडलेली लोखंडी रॉड उचलली। क्षणभर शांतता आणि पुढल्या क्षणी एक जोरदार प्रहार, डोक्यावर, मानेवर, एक नाही अनेक वार। रक्त सांडत होतं आणि काही क्षणातच श्रद्धा कायमची शांत झाली। घरात आता पूर्ण शांतता होती, पण ती शांतता होती एका भीषण गुन्ह्यानंतरची। हत्या केल्यानंतर अविनाशने जे केलं ते आणखी धक्कादायक होतं। पहाटे 4 वाजता तो आपल्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन मित्राकडे गेला। श्रद्धा कुठेतरी गेली आहे, मी तिला शोधायला जातो असं खोटं सांगून त्याने मुलाला तिथेच सोडलं आणि स्वतः फरार झाला। मोबाईलही घरीच ठेवून गेला। जणू काही तो सगळं प्लॅन करूनच निघाला होता। सकाळ झाली पण अविनाश परतला नाही। मित्राला संशय आला। तो थेट त्याच्या घरी गेला, खिडकीतून आत पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। घरात फरशीवर रक्ताचा सडा आणि मध्येच पडलेला श्रद्धाचा निर्जीव देह। क्षणात पोलिसांना कळवण्यात आलं आणि सुरू झाला एक भयंकर गुन्ह्याचा तपास। पण या कथेतला सर्वात भयानक आणि धक्कादायक ट्विस्ट अजून बाकी होता। श्रद्धाच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी त्या परिसरातील एका तृतीयपंथी व्यक्तीने आत्महत्या केली। हा फक्त योगायोग होता की या दोन्ही घटनांमध्ये काहीतरी खोल संबंध होता? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। पोलीस आरोपी अविनाशच्या शोधात आहे, पण या सगळ्यात एका निरागस जीव आई वडिलांशिवाय राहिला। मंडळी, प्रेम सुंदर असतं, पण जेव्हा ते चुकीच्या मार्गाला लागतं तेव्हा ते फक्त नातं नाही तर आयुष्यच उद्ध्वस्त करून जातं। विश्वास तुटला की नातं तुटतं, पण जेव्हा माणूसच तुटतो तेव्हा अशा भयानक घटना घडतात। या स्टोरीचा शेवट एकच प्रश्न विचारतो, रागाच्या एका क्षणासाठी आपण संपूर्ण आयुष्य का उद्ध्वस्त करतो? विचार करा। जर तुम्हाला ही घटना आवडली असेल तर आमच्या क्राईम स्टोरी टेलर 1 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मी पुन्हा भेटेन अशाच एका थरारक सत्य घटनेसह। तोपर्यंत सुरक्षित रहा, सावध रहा। धन्यवाद।